स्टेजवरील माझे मित्र विद्यार्थी आणि स्टेज पुढे बसलेले सगळे विद्यार्थी, तेव्हा काही सांगायचं राहिलंय असं मला वाटत नाही. आता आम्ही इथे जे येतो ते ह्या अपेक्षेने की तेव्हा जे सांगितलंय त्याचं तुम्ही काय केलं ते ऐकावं म्हणून. एरवी आता 43 वर्षापूर्वी काही जे घडलं ते आमच्या काही फारसं लक्षात नाही, कारण मी किंवा करस सर यांच्या समोरून जवळजवळ 10,000 तरी विद्यार्थी गेले असतील. आणि त्या 10,000 विद्यार्थ्यांमध्ये आता समोर बसलेल्या तुमच्यापैकी काहींना मी ओळखतो, तोंडाने ओळखतो, जवळचे नातेवाईक म्हणून ओळखतो, परंतु ते ह्याच बॅच मधले आहेत असं काही मला माहिती नव्हतं. म्हणजे इथे आल्यानंतर कळलं मला की अरे ही आशा आहे, हा नोवेल आहे, जॅकलीन आहे, हे ह्या बॅच मधले आहे. माझ्या लक्षात असं काय राहणार की 40 वर्षापूर्वी 80 साली कोण होते त्यावेळेचे विद्यार्थी. तर तशी काही तुम्ही अपेक्षा करू नका, कारण भेटल्यानंतर बऱ्याच वेळेला विद्यार्थी काय करतात, सर मला ओळखलं का? आता काय ओळखणार अगदी जवळचा असेल तर ओळखतो की नेहमी भेट होते त्यांची, परंतु कधीतरी आता तुमच्यापैकी बरेच जण आहेत तसे ते आता खरोखर 43 वर्षानंतर आलेले असतील, आपली भेट झाली असेल तर कसं ओळखणार. तर हे सगळ्यांच्याच बाबतीत होतं, परंतु तुमच्या समोर आम्ही शिक्षक म्हणून काही ठराविक होतो, पण आमच्या समोर विद्यार्थी म्हणून तुम्ही खूप होते ना, त्यामुळे काही अगदीच खोडकर असतील टोकाचे किंवा म्हणजे आता जसं उदाहरण सांगितलं तसं घरी बोलवायला गेलं होते करास सर, तर त्यांच्या करास सरांच्या पण लक्षात असेल तर फादर मस्कर वगैरे असताना ते घरी घेऊन जायचे. त्यावेळेला करास सर किंवा मला किंवा दुसऱ्या कोणाला तरी शिक्षकांना बरोबर न्यायचे. तर अशा घटना घडलेल्या आहेत. आता होतं काय, करास सरांनी मला बोलावलं, आम्ही जवळपास राहतो आणि थोडेसे ऍक्टिव्ह आहोत, त्यामुळे मग आम्ही एकमेकाची स्तुती करतो, दुसरं काय करण्यासारखं आहे. आता ते काम सुद्धा अगोदरच जेडीने केलं, ते जेडीने काय सांगायचं सांगितलं, त्यामुळे आता आमच्या पुढे प्रश्न असाच राहिलाय की आता काय सांगायचं आणखी. तर करास सरांची प्रसिद्धी किती आहे ते तुम्हाला माहिती आहे. म्हणजे एका बाजूला त्यांच्याकडे संगीताची संजीवनी आहे, म्हणजे त्यांचं जे आरोग्य आहे त्याचं सगळं श्रेय ते संगीताला देतात. संगीता म्हणजे कोणी मुलगी नाही, ते संगीत जी आराधना करतात. आता जे ट्रम्पेट वाजवत होते तर तेव्हा त्यांना मी सांगितलं की म्हटलं तुमचा वारसा पुढे चालवणारा कुणीतरी आहे. तर हे ट्रम्पेट जे आहे ना ते त्यांचं एवढं प्रसिद्ध आहे वसईभर की आपले फादर दिब्रिटो होते ना, ते मला एकदा सांगायचे की मी म्हणे रोम मध्ये गेलो होतो ना, तिथे त्यांच्या एका कार्यक्रमामध्ये ट्रम्पेट वाजवताना पाहिलं आणि मला तुमच्या इनास्काराची आठवण झाली. म्हणजे कुठपर्यंत गेलाय बघा हे ट्रम्पेटचा आवाज. तर ते जे ट्रम्पेट वाजवतात, आता पुन्हा मी त्याच मार्गाने चाललो हा, म्हणजे तुमच्याविषयी काय बोलण्याऐवजी कारण सर माझ्याविषयी बोलला आणि मी त्यांच्याविषयी बोलला. हे ठरलेलं आहे, कारण नाहीतरी आम्ही बोलणार काय, प्रश्न आहे ना. तर एकदा करास सर इनास्करास नावाचा कोणीतरी माणूस मरण पावण्याची बातमी पसरली. आता ही बातमी पसरल्यानंतर वसईभर हे इनास्करास म्हणजे एकच माणूस सगळ्यांना माहिती. तर त्यामुळे सोडण्यातले वगैरे लोक ना यायला सुरुवात झाली. आपले सर ओटीवर बसले आणि ते घेऊन चौकशी करतात, सर कशा आहेत तुम्ही, म्हणजे आले ते दुसऱ्या उद्देशाने. मी बरं आहे. तर काय काय झालं, तुम्ही एवढे जास्त लोक कशा काय, ते म्हणे असं असं आम्हाला कळलं. नंतर कळलं की कोणीतरी दुसरा त्यांच्याच नावाचा असा माणूस सोडून गेला होता. म्हणजे त्यांनी आपल्या याची देही याची डोळा, त्यांचं मरण जे आहे त्याच्यावर किती लोक येणार आहेत हे पाहिलं. असं भाग्य सहसा कोणाला मिळत नाही. म्हणजे ते खूप त्या मानाने समाधानी आहे. आता हे त्यांचं जे त्यांच्याकडे जी संजीवनी आहे ती संजीवनी संगीताच्या बाबतीत जे काही संशोधन चालतं
याच्यामध्ये असं सांगितलं जातं की संगीत प्रेमी, संगीत ऐकणारे आणि संगीत वाद्य वाजवणारे ह्या लोकांना दीर्घायुष्य लाभतं आणि नुसतं दीर्घायुष्य लाभत नाही तर ते पूर्ण बराच काळ निरोगी राहतात शेवटपर्यंत. तर याचं कारण माणसाचं मन जे आहे किंवा मेंदू जो आहे त्याच्यावर संगीताचा खूप चांगला परिणाम होतो. म्हणून सर अजूनही ताजे तवाने आणि ट्रम्पेटमध्ये जोराने फुंक मारू शकतात. आणि त्यांचं ट्रम्पेट ऐकल्यानंतर ना काही लोक मला सांगतात, अरे तुमचे करास सर जे आहेत ना ते ट्रम्पेटमधून जसं काही बोलतात, म्हणजे शब्द गाण्याचे शब्द जे आहेत ना ते कानामध्ये आपल्याला जाणवतात की हे शब्द तेच आहेत असं. तर म्हटलं आहे तसं. तर करास सरांचं हे संगीताची संजीवनी आणि दुसऱ्या बाजूला जेडीने उल्लेख केला तसं इंग्लिशचं व्याकरण. इंग्लिशच्या व्याकरणावर त्यांचं एवढं प्रभुत्व आहे की वसई तालुक्यामध्ये कुठे ज्याला संगीत माहीत नसेल तो करास सरांच्या ट्रम्पेट बरोबर ते इंग्लिशच्या व्याकरणाबद्दल सांगतो. इंग्लिशचं व्याकरण शिकवावं ना तर करास सरांनी, जेडीने सांगितलं ना की म्हणे त्यांचं ड्राफ्टिंग वगैरे, तसं अनेक विद्यार्थी सांगतात की करास सरांचं इंग्लिश आणि ते शिकल्यामुळे आम्हाला इंग्लिश मिडियममध्येच लोक विद्यार्थी समजतात. आता तुमचा तो अनुभव असेल, कारण सगळ्यांनाच इंग्लिश पचनी पडतं असं नाही. जसं सायन्स गणित जे आहे ना ते ज्यांच्या पचनी पडलेलं असतं ते सांगतात, सर तुम्ही खूप चांगलं शिकवलं वगैरे, आमचा रॉबर्ट वगैरे आहे तर सांगतो की आम्हाला त्याचा उपयोग होतो. परंतु आता जे त्या क्षेत्रात गेलेच नाही, म्हणजे आता गणितात कॉस थिटा, साइन थिटा आणि ते कशाला शिकवलं, कटकट डोक्याला त्रास कशाला दिला एवढा. तर ते त्यांच्या दृष्टीने बरोबर आहे, कारण ते वेगळ्या क्षेत्रात जे गेलेले आहेत तर त्यांनी त्याचा उपयोग केलेला नसतो. परंतु ते शिकवण्यामागे एक वेगळी दृष्टी असते. म्हणजे कसं वैज्ञानिक दृष्टीने तुम्ही सगळं पाहावं. म्हणजे तुम्ही जरी सायन्सचा उपयोग तुमच्या प्रत्यक्ष व्यवसायामध्ये किंवा कामामध्ये केला नाही तरी पण सायन्स ज्या पद्धतीने काम करतं त्या पद्धतीने तुम्ही जर सगळ्या गोष्टीकडे पाहायला शिकला, आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या जीवनामध्ये, आपल्या व्हॉट्सअपमध्ये येणाऱ्या मेसेजेसमध्ये, या सगळ्यांचं जर चिकित्सकपणे सायन्सच्या दृष्टिकोनातून विचार करायला शिकलात ना तर तुमच्या जीवनामध्ये खूप फरक पडू शकतो. म्हणजे तुम्ही आंधळेपणाने कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवत नाही आणि मग त्या आंधळेपणाने विश्वास ठेवण्यामुळे बऱ्याच समस्या निर्माण होतात आपल्या खाजगी जीवनामध्ये. आपण त्याला बळी पडतो आणि मग आता ते खराबचं प्रकरण वगैरे तुम्ही ऐकलं असेल तर त्या प्रकरणामध्ये लोक वेडे होतात आणि मी तुम्हाला बरं करतो किंवा मुलगा होईल, मुलगी होईल असं आश्वासन दिलं जातं. तुमच्या घरातलं जे काही संकट असेल ते नाहीसं होईल. हे सगळं का विश्वास ठेवतात लोक? तर वैज्ञानिक दृष्टी नसते त्यांच्याकडे आणि म्हणून ही वैज्ञानिक दृष्टी यावी म्हणून देखील आपण सायन्स शिकतो. केवळ ते साइन थिटा, कॉस थिटा वगैरे पाठ करून ते कुठे वापरता आलं नाही म्हणून त्याचा राग मानून त्याचा उपयोग नसतो. तर त्याच्यातून आपण हे शिकावं अशी अपेक्षा असते. तर आता मी विज्ञानाविषयी, करास सरांविषयी जे काही सांगायचं सांगितलं. आता तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता, कारण आता आम्ही तुम्हाला विचारलं, शाळेमध्ये प्रश्न विचारले, तुम्ही उत्तरं दिली. आता तुमची पाळी आहे, तुम्ही विचारा, आम्ही त्याची उत्तरं दिली. तर एवढं बोलून मी थांबतो. सगळ्यांचं बोलून झाल्यानंतर तुम्हाला काही शंका असेल तर विचारा. थँक्यू.